म्हणजे तर देशाचं चित्र बदललेलं आहे। यात महाराष्ट्राची प्रमुख भूमिका आहे असं म्हटलेलं आहे पवारांनी। महाराष्ट्राच्या जनतेने मवियाला कणखर साथ दिली अशी प्रतिक्रिया पवारांनी दिली आहे। तर शरद पवार यांची ही पहिली प्रतिक्रिया, जाती धर्माच्या पुढे जाऊन रोजगार महागाईच्या मुद्द्यावर हा कौल देण्यात आलेला आहे। लोकशाही मूल्यांच्या रक्षणाची भूमिका होती आणि त्याचा विजय झाला अशी प्रतिक्रिया शरद पवार यांनी दिली आहे। शरद पवारांची ही पहिलीच प्रतिक्रिया आहे। महाराष्ट्राच्या जनतेने मवियाला कणखर साथ दिली अशा शब्दात पवारांनी आपल्या भावना व्यक्त केल्यात। जाती धर्माच्या पुढे जाऊन रोजगार महागाईच्या मुद्द्यावर हा कौल आहे। लोकशाही मूल्यांच्या रक्षणाची भूमिका होती आणि त्याचाच विजय झालाय अशी प्रतिक्रिया शरद पवार यांनी दिलेली आहे। शरद पवार यांनी या निवडणुकांमध्ये संपूर्ण राज्यामध्ये सभा घेतलेल्या होत्या। संपूर्ण राज्य त्यांनी या ठिकाणी पिंजून काढलेलं होतं। महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये महाविकास आघाडीच्या यशामध्ये शरद पवार यांचा मोठा वाटा। तर महाराष्ट्राचा निकाल परिवर्तनाच्या दिशेनं असं सुद्धा शरद पवार यांनी म्हटलेलं आहे। मवियानं सामूहिकपणे जनतेसमोर आपली भूमिका मांडली असं शरद पवारांचं म्हणणं आहे। लोकशाहीचं रक्षण करणं ही मवियाची भूमिका आहे असं सुद्धा शरद पवारांनी नमूद केलंय। तर संघर्षपूर्ण लढाईमध्ये महाराष्ट्रानं साथ दिली, त्यांचा ऋणी आहे असं शरद पवार यांनी म्हटलेलं आहे। शरद पवार यांची ही पहिलीच प्रतिक्रिया आपण पाहतोय। संघर्षपूर्ण लढाईमध्ये महाराष्ट्रानं साथ दिली, त्यांचा मी ऋणी आहे असं शरद पवारांनी म्हटलंय। संघर्षपूर्ण लढाई ही पाहायला मिळालेली होती। शरद पवारांनी ठिकठिकाणी सभा घेतलेल्या होत्या। महाविकास आघाडीच्या उमेदवारांसाठी त्यांच्या सभा ज्या आहेत त्या झालेल्या होत्या। मध्यंतरीच्या काळामध्ये हे दौरे सुरू असताना त्यांची तब्येत सुद्धा खालावलेली होती। मात्र 2 दिवसांची विश्रांती घेतल्यानंतर त्यांनी पुन्हा एकदा दौरा। अनिल देसाई आणि अरविंद सावंत आपल्या विजयाची विक्ट्री या ठिकाणी दाखवताना मुंबईमध्ये या 2 जागा ठाकरे गटाच्या पदरात या ठिकाणी पडलेल्या आहेत। अरविंद सावंत आणि अनिल देसाई। दक्षिण मुंबईमधून अरविंद सावंत विरुद्ध यामिनी जाधव अशी लढत, तर दक्षिण मध्य मधून अनिल देसाई राहुल शेवाळे अशी लढत जी आहे ती पाहायला